गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण इन्कम टॅक्स मध्ये याच्या लास्ट लेक्चर मध्ये आपण पाहिलं होतं की रेंट HRA म्हणजे हाऊस रेंट अलाउन्सेस पाहिलं होतं. आज तुमच्या स्क्रीनमध्ये दिसत आहे तुम्हाला ते रेंट फ्री हाऊस, जे रेंट फ्री हाऊस आपल्याला दिलेलं आहे. जर रेंट फ्री हाऊस असेल म्हणजे इन्कम टॅक्स मध्ये रेंट फ्री हाऊस असेल तर कसं करायचं, काय करायचं, यामध्ये सुद्धा बरेच जणांना प्रॉब्लेम होता. तो प्रॉब्लेम आपण कुठपर्यंत तरी सॉल्व्ह करू. आपण तुम्हाला जेवढं होईल तेवढं सॉल्व्ह करू. आपण समजेल तुम्हाला. मी एक एक पॉईंट जर आपण घेतला तर ते आपल्याला समजेल आणि त्यावर जर प्रश्न विचारले ते पण आपल्याला लवकर समजेल. या उद्देशाने आपण एक एक पॉईंट अलग अलग घेत आहे. तर तुमच्या समोर जे आहे ते रेंट फ्री हाऊस इन ब्रॅकेट केलं त्याला अकोमोडेशन आहे. अकोमोडेशनचा अर्थ होते राहण्याची जागा. माहिती आहे, तुम्हाला माहित असेल की आपल्या देशामध्ये, आपण आपल्या देशाबद्दल विचार करू, बाहेर देशाबद्दल विचार करू नये. सध्या आपण आपल्या देशामध्ये बरेच सारे गव्हर्नमेंट कर्मचारी आहे, सरकारी कर्मचारी आणि प्रायव्हेट कर्मचारी आहे. इथे नाही का आपण दोन्ही गोष्टीबद्दल विचार करू की जर भारतामध्ये प्रायव्हेट कंपनी असेल म्हणजे खाजगी कंपनी असेल आणि अदर समजा एम्प्लॉई अदर कर्मचारी असेल तर अदर कर्मचाऱ्याला ती कंपनी राहण्यासाठी जागा देते. म्हणजे उदाहरण तुम्हाला माहित असेल म्हणजे क्वार्टर मिळालं बा, आम्हाला राहण्याची जागा मिळाली, क्वार्टर मिळालं, ठीक आहे. म्हणजे क्वार्टर म्हणजेच रेंट फ्री हाऊस. आता याच्यामध्ये सुद्धा अनेक सारे विभाग आहे. म्हणजे रेंट फ्री हाऊस म्हणजे काय होते, याच्यामध्ये काही तुम्ही पाहिलं असेल त्या प्रत्येक कर्मचारीमध्ये विभाग आहे. विभाग म्हणजे कसं आहे, एक कर्मचारी आहे म्हणजे 4 क्लासमध्ये, मग सेकंड क्लासमध्ये, फर्स्ट ऑफिसर लोक आहे. आता ऑफिसर लोकांना तुम्ही मला सांगा, ऑफिसर लोकांना जे ऑफिसर लोकांना जे घर देईल तेच कर्मचाऱ्याला घर देणार का? नाही देणार ना. दोघाही कर्मचाऱ्यांच्या घरामध्ये म्हणजे जे क्वार्टर आहे त्या क्वार्टरमध्ये फरक राहील. मग फरक काय राहील सर, ऑफिसर लोक आहे तर ऑफिसर लोकांना काय देईल, ऑफिसर लोकांना राहण्यासाठी जागा दिली कंपनीने तर त्याला घर बंगला देईल किंवा बंगला म्हणजे हाऊस समजू आपण, बंगला दिला किंवा फ्लॅट दिला. मग फ्लॅटमध्ये कंपनी काय करते, त्यांना अनेक साऱ्या सुविधा उपलब्ध करून देते. म्हणजे AC, रेफ्रिजरेटर, TV, अनेक साऱ्या गोष्टी म्हणजे त्यांना प्रोव्हाइडेड करते. कोण करते, कंपनी प्रोव्हाइडेड करते. तर त्याला माहित आहे ज्या कंपनीला, जे कंपनी या कर्मचाऱ्यांना ज्या गोष्टी प्रोव्हाइडेड करते त्या प्रोव्हाइडेड करण्याला काय म्हणतो आपण, त्याला म्हणतो आपण फर्निश्ड. म्हणजे एक शब्द दिला तुम्हाला, फर्निश, ठीक आहे. रेंट फ्री इथल्या फर्निश म्हणजे जे कर्मचाऱ्याला सर्व गोष्टी प्रोव्हाइडेड करते कंपनी त्याला म्हणतो आपण फर्निश. फर्निश म्हणजे काय होते, असे म्हणजे आपल्या कंपनीचे असे कर्मचारी त्यांना कंपनीने सर्व प्रोव्हाइडेड केलेलं आहे. म्हणजे घर तर फ्लॅट, त्यांना क्वार्टर तर दिलेलंच आहे, त्यांना राहण्याची जागा, त्यानंतर फर्निचरमध्ये ते दिवाण असेल, गादी असेल, त्यानंतर TV असेल, रेफ्रिजरेटर असेल, AC असेल, या सर्व गोष्टी त्यांना कंपनीने त्यांना काय दिलं, प्रोव्हाइडेड केलं आहे. त्याला म्हणतो आपण फर्निश्ड अकोमोडेशन. म्हणजे फर्निचर त्यामध्ये आहे. आणि जे कर्मचारी आहे म्हणजे काही कर्मचारी असते त्यांना फक्त क्वार्टर उपलब्ध करून देते, म्हणजे फक्त क्वार्टर त्यांना देते, त्याला म्हणतो आपण अनफर्निश्ड. त्याला म्हणतो आपण रेंट फ्री अनफर्निश्ड हाऊस. म्हणजे अनफर्निश्ड. अनफर्निश्डचा अर्थ होते की ज्यामध्ये फक्त क्वार्टर आहे म्हणजे फक्त राहण्याचं घर आहे, त्यामध्ये कसल्याही प्रकारचं फर्निचर नाही आहे, TV नसेल, फ्रीज नसेल, दिवाण नसेल, वॉशिंग मशीन नसेल, त्याला म्हणते अनफर्निश्ड हाऊस. म्हणजे याच्यामध्ये इथे माहिती आहे का तफावत काय झाली आहे, कर्मचाऱ्यावर डिपेंड आहे. ते कर्मचारी कसा आहे, फर्स्ट क्लास कर्मचारी आहे किंवा 4 क्लासमध्येच कर्मचारी आहे, ऑफिसर लोक आहे त्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कंपनी काय प्रोव्हाइडेड करत आहे. म्हणजे कंपनीने म्हणलं म्हणजे माझ्या पहिल्या जो ऑफिसर कर्मचारी आहे तसंच मी माझ्या 4 क्लास कर्मचाऱ्यांना सुद्धा मी तेच फॅसिलिटी देतो बा, तर काही हरकत नाही. याच्यामध्ये मला हे बोलायचं नाही, मी माझ्या शब्दाचा तुम्ही दुरुपयोग म्हणजे असं वेगळा अर्थ नका घेऊ. कदाचित ते आपल्याला 4 क्लासमध्ये कर्मचारी असेल म्हणजे चपराशी असेल आपल्या किंवा एनी अदर, मी त्याला बोलत नाही मी, तर त्या लोकांना सुद्धा कंपनी म्हणलं की मी सुद्धा फर्निश हाऊस मध्ये राहा, तुम्हाला सुद्धा AC आम्ही उपलब्ध करून देईल. तर डिपेंड टू कंपनीवर डिपेंड आहे की आपल्या कर्मचाऱ्याला कसं राहण्यासाठी जागा देते. आज तुमच्या डोक्यामध्ये आलं असेल सर सरकारी असेल तर काय करायचं, गव्हर्नमेंट प्रायव्हेट अदर असेल तर काय करायचं. हो, माहिती आहे का, तुम्ही ऐकलं असेल की गव्हर्नमेंट कर्मचाऱ्यांना सुद्धा क्वार्टर मिळते. आता गव्हर्नमेंटमध्ये तुम्ही 2 गव्हर्नमेंट आपल्याकडे, एक आहे केंद्र सरकार त्याला म्हणते सेंट्रल गव्हर्नमेंट आणि राज्य सरकार ते स्टेट गव्हर्नमेंट. तर कर्मचारी कोणत्याही गव्हर्नमेंटचा असो त्याला ऍज पर रूल म्हणजे ते तुम्हाला खाली मी लिहून दिलेलं आहे
रेंट फ्री रेसिडेंटल अकोमोडेशन, जे रेसिडेंटल अकोमोडेशन होते, गव्हर्नमेंट एम्प्लॉय असेल तर त्यांना काय सुविधा राहील ते मी लिहून घेतलं, ते त्याबद्दल बोलतो आपण. मग गव्हर्नमेंट एम्प्लॉई जर असेल, आता गव्हर्नमेंट एम्प्लॉई कोणते कोणते राहते सांगा, बरोबर आहे, एक एक सांगून तर काय रेल्वे डिपार्टमेंट आहे, त्यानंतर कोणतं पोलीस डिपार्टमेंट आहे, त्यानंतर काय अजून आपल्या काय ॲम्युनिशन डेपो आहे, तर ठीक आहे, म्हणजे ते डेपोचं असेल, अजून काय सांगा सांगा एक एक सांगा, बरोबर आहे, ठीक आहे. म्हणजे ज्या ज्या असे शिक्षक लोकांना मिळते का, मी तर नाही अजूनपर्यंत नाही ऐकलं की शिक्षक लोकांना क्वार्टर मिळते, मी अजून ऐकलेलं नाहीये, पण भेटू शकते, काही हरकत नाही. ठीक आहे, आपल्या समजा आपल्या कॉलेजने म्हणलं की समजा सर आपलं कॉलेज आहे आर्ट्स अँड सायन्स कॉलेज आहे आणि आपले जे ओनर आहे त्यावरून ओनरनी म्हणलं की सर्व कर्मचारी आपल्या कॉलेजमध्ये राहण्यासाठी तुम्हाला मी क्वार्टर उपलब्ध करून देतो, आता साहजिक आहे क्वार्टर उपलब्ध होऊ शकते. ठीक आहे ना, म्हणजे गव्हर्नमेंट सुद्धा कर्मचाऱ्यांना क्वार्टर मिळते. आता असे कर्मचारी राहते जे प्रायव्हेटमध्ये सुद्धा अदर कर्मचारी म्हणतो, त्यांना सुद्धा कंपनी, जसं टाटा कंपनी आपल्या देशात टाटा कंपनी आहे, ते आपल्या कर्मचाऱ्यांना सुद्धा राहण्यासाठी क्वार्टर देते. रिलायन्स कंपनी पण देते आहे, अनेक साऱ्या कंपन्या आहे. मला टाटा रिलायन्स म्हणजे असं म्हणायचं आहे की सध्या ते आता आपल्या देशाचे खूप मोठे उद्योगपती लोक आहे, तर ते सुद्धा आपल्या कर्मचाऱ्याला उपलब्ध होऊन देते. मग आपल्या कर्मचाऱ्यांना समजा जर आता तुम्ही पाहताय, मी एक नोट लिहिली, मी पहिले नोट लिहून ठेवतो यासाठी की लवकर आपल्याला समजलं पाहिजे बा, हे तर राहते. म्हणजे अदर मध्ये कोण झाले, जे प्रायव्हेट कंपनीमध्ये ते अदर झाले, आणि इथे खाली लिहिले मी ते गव्हर्नमेंट मध्ये झाले. आता याच्या व्यतिरिक्त आपल्या देशामध्ये अनेक सारे गव्हर्नमेंट कर्मचारी राहते. गव्हर्नमेंट म्हणण्यापेक्षा गव्हर्नमेंट कर्मचारी म्हणजे असं न्यायाधीशांना सुद्धा बंगला मिळते, त्या न्यायाधीश सर्वोच्च न्यायालय वगैरे त्याचे, यांना सुद्धा बंगला वगैरे मिळते. त्यांचं वेगळी त्यांची अकोमोडेशन होईल, ते ऍज पर रूल नुसार होईल, ते तुम्हाला मी सांगतोच नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये. आज आपल्याला शिकायचं आहे की रेंट फ्री हाऊस मध्ये शिकायचं आहे ते. आता एक विचार करा, यामध्ये रेंट फ्री हाऊस मध्ये आहे म्हणजे इथे ह्या रेंट फ्री हाऊस मध्ये असं समजायचं की ते घर किंवा ते क्वार्टर, म्हणजे घर किंवा क्वार्टर हे कंपनीच्या मालकीचं आहे. म्हणजे या पॉइंट मध्ये काय समजायचं की जे घर आहे ते कंपनीच्या मालकीचं आहे असं समजून, असं समजून आपलं एक्झाम्पल आपल्याला पुढे करायचं आहे. तर कंपनीच्या मालकाचं असलं, आता उदाहरण समजा घेतलं की रेल्वे डिपार्टमेंट घ्या, तर रेल्वे डिपार्टमेंटचं जे क्वार्टर आहे ते रेल्वे डिपार्टमेंटच्या स्वतःच्या मालकीचं आहे ना, त्यांनी भाड्याने घेतलंय का, नाही. आता आपल्या काहीतरी बस डिपार्टमेंट आहे, बस डिपार्टमेंटचे क्वार्टर असेल, किंवा पोलीस डिपार्टमेंटचे क्वार्टर आहे, पोलीस डिपार्टमेंट स्वतःची क्वार्टर्स आहे ना, स्वतःची जागा आहे, स्वतःने ते कंपन्या त्या ज्या डिपार्टमेंट आहे म्हणजे रेल्वे डिपार्टमेंट आहे त्यांनी ते बांधलेलं आहे, स्वतःची मालकी आहे, स्वतःचं घर आहे ते. किंवा अदर कंपनीमध्ये रिलायन्स कंपनी स्वतःचं असेल, टाटा कंपनीचे स्वतःचं घर असेल, स्वतः त्यांनी बांधलेलं असेल. म्हणजे मनाचा काय, मला एकच फोकस करायचा आहे की या ठिकाणी या पॉइंटमध्ये जे काही कर्मचारी, जे काही कंपनी आहे त्या कंपनीच्या स्वतःच्या मालकीचं घर आहे आणि ते स्वतः बांधलेलं आहे, स्वतःची जागा, स्वतःचं मकान आणि स्वतःचे कर्मचारी त्या कंपनीतले राहत आहे असं समजून. आता कधी कधी काय होते की अनेक साऱ्या कंपनीज आहेत, तुम्ही माहिती आहे का, आपल्याकडे एवढ्या नाही आहे मोठ्या प्रमाणात, पण मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये अनेक साऱ्या छोट्या मोठ्या कंपनी आहेत. तुम्ही आपल्या नागपूरला गेले असेल तुम्ही बुट्टीपुरीला वगैरे, तिथे सुद्धा खूप साऱ्या कंपनीज आहे. आता इथे एक पॉइंट आहे, जर मी मराठीत दिली ते, जर कंपनीने जे कंपनी किंवा गव्हर्नमेंट, आपण दोन्ही बोललो, जर कंपनीने किंवा गव्हर्नमेंटनी, जर कंपनीने किंवा सरकारने कर्मचाऱ्यांना मोफत घर दिले असेल, बरोबर, पण ते घर कंपनीने भाड्याने घेतले असेल, म्हणजे इथे काय म्हणते, हे घर कंपनीच्या मालकीचं नाही. मला काय सांगायचं आहे, हे जे घर आहे हे कंपनीच्या मालकीचे नाही आहे, हे घर कंपनीने भाड्याने घेतलं असेल. तर भाड्याने घेतलं म्हणजे कसं, कंपनीचं उदाहरण, तुमची कंपनी आहे आणि तुमच्या कंपनीमध्ये एखादी तुमचा मॅनेजर आहे, तो आलाय, तो मॅनेजर आहे मुंबईचा, त्याला राहण्यासाठी जागा पाहिजे, तर आपण त्याला बोललो की तुम्ही आमच्या कंपनीत जॉब करा, आम्ही तुम्हाला राहण्यासाठी जागा देतोय. पण आपल्या कंपनीकडे स्वतःची क्वार्टर नाही आहे, स्वतःचा बंगला नाही. मग आपण काय केलं, एक पुलगावमध्ये आपण कंपनी ओपन केली आणि पुलगावमध्ये एक घर भाड्याने घेतलं. त्या भाड्याच्या रूम मध्ये आपण आपल्या कर्मचाऱ्यांना, ते जो आपला कर्मचारी आहे त्या कर्मचाऱ्याला राहण्यासाठी दिलं. ज्याचं घर आहे त्याला आपण भाडं आपण देत आहे, म्हणजे कंपनी त्याला भाडं देत आहे, राहतो फुकट आहे, तो कर्मचारी त्यामध्ये भाडं देत नाही, कर्मचारी फुकट राहत आहे, त्याचं भाडं आपण देत आहे.
असं समजून मला ते पॉईंट सांगायचा तुम्हाला, की इथे 2-3 पॉईंट तुमच्यामध्ये लक्षात आले असेल. एक पहिला पॉईंट लक्षात घ्यायचा आणि पहिल्या पॉईंट मध्ये बोलायचं आहे. इथे जे रेट आहे अदर एम्प्लॉयसाठी, म्हणजे अदर एम्प्लॉय म्हणजे आपले जे गव्हर्नमेंट एम्प्लॉय सोडून अदर एम्प्लॉई आहे, त्या अदर एम्प्लॉय बद्दल बोलायचं आहे. अदर एम्प्लॉई आहे आणि त्यांना कंपनीमध्ये राहण्यासाठी जागा दिलेली आहे. ठीक आहे, राहण्यासाठी जागा दिलेली आहे, घर दिलेलं आहे, क्वार्टर दिलं, त्याबद्दल बोलायचं आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये म्हणलंय रेंट फ्री हाऊस आहे, अकोमोडेशन आहे, टाइप्स 2 टाइप्स म्हणलं आपल्याला, 2 पार्ट आहे, 2 टाइप्स आहे अदर एम्प्लॉई साठी. फर्स्ट पार्ट आहे रेंट फ्री फर्निश्ड अकोमोडेशन प्रोव्हाइडेड बाय एम्प्लॉयर. म्हणजे हे कंपनीच्या मालकीचं घर आहे आणि कंपनीचे कर्मचारी तिथे कंपनीचे कर्मचारी तिथे राहत आहे, पण ते जागा फर्निश्ड आहे. फर्निश्ड म्हणजे तिथे सर्व कंपनीने काय दिलं, त्या कर्मचाऱ्यांना प्रोव्हाइडेड केलं. काय केलं? प्रोव्हाइडेड. ठीक आहे, काय प्रोव्हाइडेड केलं? फर्निचर प्रोव्हाइडेड केलं. फर्निचर मध्ये काय येते? एसी. मग जे काय असेल, तुमचं दिवाण असेल, एसी असेल, वॉशिंग मशीन असेल, टीव्ही असेल, फ्रीज असेल, म्हणजे जेवढे काही तुम्हाला दिलेले, एसी म्हणजे एअर कंडिशन म्हणजे तुम्हाला या सर्व गोष्टी दिल्या असेल ते याच्यामध्ये फर्निश मध्ये बोलल्या जाते. पण आता उदाहरण समजा त्या क्वार्टर आहे, त्या क्वार्टर मध्ये कंपनीचे ते मालकीचे नाही आहे. कंपनीने समजा ते जे काही फर्निचर वगैरे आहे ते कंपनीचे स्वतःचे. उदाहरण कदाचित कसं घ्यायचं, की एखाद्या कंपनीने, आपल्या प्रायव्हेट कंपनीने आपल्या क्वार्टरमध्ये राहण्यासाठी त्या कर्मचाऱ्याला जागा दिली, फर्निश्ड आहे, तिथे दिवाण असेल किंवा वॉशिंग मशीन असेल, एनी असेल, पण त्याला एसी पाहिजे आहे. कोणाला पाहिजे? एसी. कर्मचाऱ्याला एसी पाहिजे आहे, पण त्या रूम मध्ये एसी नाही आहे. मग काय करायचं सर? मग एसी नाही, मग कंपनी का, त्यांनी म्हणलं, त्या कर्मचाऱ्याने म्हणलं की बा मला माझ्या रूम मध्ये मला एसी लावून पाहिजे बा, असं मग तुमचं डील झालं. तुम्ही पहिलेच म्हटलं तर तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही आम्हाला मागून घ्या. ठीक आहे सर, मग तुम्ही आम्हाला आता एसी पाहिजे, उन्हाळ्याचे दिवस लागले, मला एसी पाहिजे, झोप येत नाहीये. मग काय कंपनी काय करेल? नवीन विकत आणन का? नाही. मग कंपनी काय करेल? भाड्याने जर रेंट ऑफ फर्निचर पेड बाय एम्प्लॉयर. म्हणजे किंवा हे शब्द मी किंवा याचे टाकला की कदाचित होऊ शकते तुम्हाला कन्फ्युजन होईल, म्हणून किंवा टाकलं, ऑर टाकलं यामध्ये. पण कदाचित हे पण स्वतःचे फर्निचर असेल आणि जर कदाचित भाड्याने सुद्धा त्यांनी फर्निचर आणले असेल, फर्निचर म्हणजे एसी असेल, कदाचित त्यांना त्या कंपनीने, त्या कर्मचारी म्हणलं की मला राहण्यासाठी मला वेगळं कदाचित वॉशिंग मशीन पाहिजे आहे बा, मला डबल स्टोरेज फ्रीज पाहिजे आहे बा. ठीक आहे, मग कंपनीने त्याला प्रोव्हाइडेड केलं. मग कंपनीने ते विकत न घेता कंपनीने ते कायला भाड्याने आणलं. जर कंपनीने जर भाड्याने आणलं असेल तर ते कंपनी त्याचं जे रेंट डील, कंपनी त्याचं रेंट डील, त्या रेंट इथे लिहायचं. ठीक आहे, आता पुन्हा बघू आपण इथे का म्हणते. पहिले घ्यायचं त्यामध्ये पॉईंट मध्ये घ्यायचं 15% और 10% और 7.5%. म्हणजे 15%, 10% आणि 7.5% ऑफ सॅलरी. मग आता 10, 15 आणि 7.5 कसं घ्यायचं? इथे पण आहे आणि अनफर्निश्ड मध्ये सुद्धा आहे, मी सांगतोय. आता 15% केव्हा घ्यायचं? म्हणजे पहिले एक लक्षात घ्या, 15%, 10% आणि 7.5%, म्हणजे 15%, 10% आणि 7.5% ऑफ सॅलरी. ठीक आहे, हे घेतलं आपण. कसं घ्यायचं सांगतो तुम्हाला. प्लस 10% ऑफ कॉस्ट ऑफ फर्निचर, ते म्हणजे जेवढी काय फर्निचरची व्हॅल्यू असेल त्याच्या 10% घ्यायचं, प्लस करायचं, और रेंटनी असेल ते, मायनस रिकव्हरी लेस अमाऊंट रिकव्हर फ्रॉम एम्प्लॉई. म्हणजे तुमचा जो कंपनीची एक काही लिमिट राहते ना, लिमिट राहते, त्या लिमिटच्या तुम्ही समजा वर तुम्ही समजा जर खर्च केला असेल तर कंपनी तुमच्याकडून रिकव्हर करण, म्हणजे ज्या कर्मचारी आहे त्या कर्मचाऱ्याकडून कंपनी रिकव्हर करण आणि कर्मचाऱ्यांनी दिलेली रिकव्हरी याच्यामध्ये मायनस करायची. उदाहरण कसा की वरती समजा जर 20,000 रुपये खर्च झाला असेल, म्हणजे रेंट याचं 20,000 खर्च झाला आणि त्या कंपनीने म्हटलं की 20,000 झाला बाबा, तुम्ही आम्हाला 5,000 रुपये द्या. मग कंपनी त्या कर्मचाऱ्यांनी, म्हणजे त्या एम्प्लॉईनी त्या कंपनीला जर घराबद्दल पैसे दिले असेल म्हणजे 5,000 रुपये ते मायनस करायचे. म्हणजे ही रक्कम कंपनीनी त्या कर्मचाऱ्याकडून वसूल केलेली असेल असं म्हणू शकतो, किंवा त्या कर्मचाऱ्याने त्या कंपनीला घराबद्दल पैसे दिले असेल असं आपण त्याला म्हणू शकतो. ते नियम कसा आहे, नियम डिफेंड त्या कंपनीवर आणि कर्मचाऱ्यावर आहे. काय तर ते एक्झाम्पल दिलं असते. ते सर्व केल्यानंतर टॅक्सेबल परक्युसाइट्स आपल्याला मिळते, त्याच्यामध्ये रेंट फ्री आउटचं मिळते. आता 15% केव्हा घ्यायचं इथे पण नोट दिली, मी नोट इथे केलेली आहे. जर इथे 15% केव्हा घ्यायचं, ठीक आहे, 15% केव्हा घ्यायचं तुम्हाला दिलंय ते. जर
त्या डिफेक्ट मध्ये काय आहे, आता कदाचित तुम्हाला पुलगावला भाड्यानं राहायचं असेल ना, ठीक आहे सर म्हटलं की यार आम्ही बाहेर राहतो, आम्ही मुंबईला राहतो, तर पुलगावला समजा जर तुम्हाला भाड्यानं राहत असेल तर किती रुपये चांगल्या 4 रूम आणि तुम्हाला पाहिजे असेल तर कमीत कमी 3,000 रुपये भाडं आहे, म्हणजे 2 BHK मध्ये, ठीक आहे. आणि तुम्हाला जर मोठं घर पाहिजे असेल तर 10,000 खूप झालं, 10,000 खूप नाही, 10,000 भरपूर झाले, 3-4 हजार तुम्हाला घर चांगला राहायला मिळते, ठीक आहे ना. वर्धेला जाल तर वर्धेला किती मिळते तुम्हाला 2 BHK तुम्हाला कितीला मिळेल, तुम्हाला पुलगावला 3,000 मध्ये 4,000 मध्ये, वर्धेला गेल्यानंतर तुम्हाला 10,000 तुम्हाला मिळते ना. म्हणजे आमचे एक मित्र आहे, त्यांचं वर्धेला घर आहे, तर त्यांनी काय केलं, ते घर त्यांनी रेंटनी भाड्याने दिलं, मग ते त्या व्यक्तीकडून ते महिन्याचे 7,500 रुपये भाडं घेते, म्हणजे वर्धेला जास्त आहे, पुलगावपेक्षा वर्धेला भाडं जास्त आहे, ठीक आहे. आता नागपूरला जाल तर नागपूरला त्याच्यापेक्षा जास्त आहे. का बरं सर जास्त आहे? जास्त का बरं आहे नागपूरला? कारण की तिचे पॉप्युलेशन महत्वाचं पॉप्युलेशन. आता आमच्या ताई आहे, आमच्या ताईकडे सुद्धा घर आहे आणि त्यांनी ते घर दिले, भाड्याने दिलंय, मग भाड्याने दिलं त्यांनी घर, मग घर भाड्याने दिले. नागपूरला त्यांचा रेट जो आहे ना तो मला वाटते 1 BHK त्यांचा भाडा आहे 15,000 रुपये, म्हणजे साहजिक आहे भाडं वाढलं. पुलगावला 3,000 रुपये, वर्धेला 10,000 रुपये, 7,000 रुपये, आपण 10,000 पकडलं, पुलगावला 3, वर्धेला 10 आणि नागपूरला किती आहे 15,000 रुपये त्याच घराचं. त्याचं रिझन काय, त्याचं कारण काय आहे? कारण हे आहे पॉप्युलेशन. समजा इथे म्हणलेलं आहे 15% केव्हा घ्या सॅलरीच्या, 15% ऑफ सॅलरी अबाउट द 25 lakhs पॉप्युलेशन. जर ज्या ठिकाणी आपला कर्मचारी राहत आहे, की ज्या ठिकाणी आपण कंपनीचा कर्मचारी काम करत आहे, ज्या ठिकाणी काम करण्यापेक्षा ज्या ठिकाणी आपला कर्मचारी राहत आहे त्या गावाची, म्हणजे त्या सिटीची गावाची पॉप्युलेशन लोकसंख्या ही 25 लाखाच्या वर जर असेल, 25 लाख किंवा त्यापेक्षा वर असेल तर सॅलरीचे 15%, ठीक आहे. त्या गावाची पॉप्युलेशन 10% किंवा घ्यायचं, पॉप्युलेशन सुद्धा त्या सिटीची, म्हणजे गावाची किंवा सिटीची पॉप्युलेशन ही 10 लाखापेक्षा जास्त, 10% ऑफ सॅलरी अबव द 10 lakh अँड बिलो 25 lakh, म्हणजे 10 लाखापेक्षा जास्त आणि 25 लाखापेक्षा कमी जर पॉप्युलेशन असेल तर किती घ्यायचं, 10% सॅलरीच्या, ठीक आहे. आता पुलगावची पॉप्युलेशन किती आहे, 10 लाखापेक्षा कमी आहे सर, हा मग किती घ्यायचं, वर्धे पॉप्युलेशन 10 लाखापर्यंत असेल, 10 लाखाच्या वर पॉप्युलेशन आहे पण 25 लाखच्या कमी आहे. नागपूरची पॉप्युलेशन 25 लाखाच्या वर आहे ना, वर्धेची 10 लाखाच्या जास्त आहे, 25च्या कमी आहे, बरोबर आहे. आता पुलगावची पॉप्युलेशन किती आहे सर, 10 लाखापेक्षा कमी आहे, म्हणजे 7.5% केव्हा घ्यायचं, जेव्हा त्या गावाची पॉप्युलेशन 7.5% केव्हा घ्यायचं, जेव्हा त्या गावाची पॉप्युलेशन 10 लाखापेक्षा कमी असेल. सॅलरी बिलो 10 lakhs पॉप्युलेशन, जर 10 लाखापेक्षा कमी पॉप्युलेशन असेल तर आपण ते 7.5% सॅलरीच्या घ्यायचं, ठीक आहे. 15% केव्हा, 25 लाख किंवा त्यापेक्षा वरत, 10% केव्हा 10 लाखाच्या वरत आणि 25 लाखापेक्षा कमी, आणि 7.5% केव्हा घ्यायचं, 10 lakhच्या कमी असेल तर तेव्हा. आता एखादी प्रॉब्लेम, पॉप्युलेशन इज नॉट गिवन एनी प्रॉब्लेम, जर एखाद्या प्रॉब्लेम मध्ये पॉप्युलेशन दिली नसेल तर एक स्टँडर्ड रेट आहे, तो आहे स्टँडर्ड आहे 15%. जर एखाद्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला दिली नसेल, पॉप्युलेशन दिली नसेल तर आपण 15% ऑफ त्या सॅलरीच्या 15% आपण घेऊ शकतो. आता याच्यामध्ये खूप सारे दिलेलं आहे, म्हणजे सॅलरी, नेमकं सॅलरी म्हणजे काय हा एक पॉईंट आपल्यासाठी, सॅलरी म्हणजे काय हा एक पॉईंट दिला असतं आपल्याला. सॅलरी म्हणजे काय, आता सॅलरी म्हणजे काय बा, याच्यामध्ये तुम्हाला HRE साठी सॅलरी मी वेगळी सांगितली होती, रेंट फ्री हाऊस साठी सॅलरी वेगळी सांगणार. आता हे सर तुम्ही असं कोण सांगू राहिले, पण काल काही वेगळं होतं का, आज वेगळं आहे का, तसं नाही आहे. ह्या आपल्या इन्कम टॅक्सच्या गव्हर्नमेंटने आखून दिलेला रूल आहे, मला काही म्हणायचं नाही आहे, पण आपल्या गव्हर्नमेंटने, इंडियन गव्हर्नमेंटने जे रूल्स दिलेले इन्कम टॅक्सचे ते वेगवेगळ्या पॉईंटसाठी वेगवेगळी सॅलरी अप्लाय करायसाठी दिलेली आहे. आता सॅलरी म्हणजे काय, इथे सॅलरीचे 15% ना, मग सॅलरी म्हणजे काय बाबा, बेसिक सॅलरी का सर, नाही. सॅलरी म्हणजे काय होते, बेसिक सॅलरी प्लस डिअरनेस पे म्हणजे महागाई वेतन दिलं असेल तर, डिअरनेस अलाउन्सेस जर पार्ट ऑफ सॅलरी असेल तर, म्हणजे रिटायरमेंट बेनिफिट असेल तर. डीए केव्हा घ्यायचं, डीए मध्ये धोकादायक स्थिती आहे डीएची,
डीए केव्हा केव्हा घ्यायचं, डीए केव्हा घ्यायचं, जेव्हा जर पार्ट ऑफ सॅलरी म्हणलं, डीए जेव्हा पार्ट ऑफ सॅलरी म्हणलं तेव्हाच तुम्ही डीए घ्या, अन्यथा डीए घेऊ नका तुम्ही, फालतू काहीतरी घेऊन बसू नको तुम्ही, ठीक आहे ना. डीए पार्ट ऑफ सॅलरी म्हणलं तेव्हाच घ्यायचं. बेसिक सॅलरी डिअरनेस फी घ्यायचंच. डीए म्हणजे डिअरनेस अलाउन्सेस केव्हा घ्यायचं, जेव्हा पार्ट ऑफ सॅलरी म्हणलं तेव्हा. कमिशन घेण्याचं आपल्याला, बोनस घ्यायचा आहे, डिव्हिडंड घ्यायचा आहे, फी घ्यायची आहे, आणि ऑल टॅक्सेबल अलाउन्सेस म्हणजे वरत जेवढे टॅक्सेबल अलाउन्सेस झालेले असेल, म्हणजे त्यामध्ये एंटरटेनमेंट असेल, सीसी असेल, एनी अदर टॅक्सेबल जे काही अलाउन्सेस असेल ते अलाउन्सेस जेवढे अलाउन्सेस आपल्याला घ्यावं लागेल, ठीक आहे. हा पॉईंट नीट घ्या, या गोष्टी तुम्ही व्यवस्थित या पॉईंटला पाहून घ्या तुम्ही कसं मी केलेलं आहे, आणि हे लिहून घ्या तुम्ही. म्हणजे विशेष म्हणजे याला तुम्ही लिहून घ्या लागेल, तुम्हाला लिहून घ्यायचा, व्हिडिओ स्टॉप करायचा, ते लिहून घ्यायचं, ठीक आहे ना. व्हिडिओ थांबू लिहून घ्या. हे झालं फर्निश बद्दल. आता अनफर्निश बद्दल काय झालं सर, आता अनफर्निश बद्दल रेंट फ्री अनफर्निश्ड आहे. अनफर्निश म्हणजे या ठिकाणी एकच पॉईंट आहे इथे, नाही का, इथे तुम्हाला फर्निश मध्ये काय दिलं, तुम्हाला 10% दिलेलं आहे ना. तुम्ही फर्निचर वापरा तर त्याच्या 10% तुम्हाला घ्यावं लागेल. आणि अनफर्निश मध्ये काय सर, अनफर्निश मध्ये काय आहे हे आपण इथे, अनफर्निश मध्ये एकच आहे. अनफर्निश मध्ये इथे 10% ऑफ सॅलरी नाही, सॉरी 10% ऑफ फर्निचर नाही. पण हा एक पॉईंट सेम आहे, तुम्हाला फर्निचरपर्यंत काय पहा, हा पॉईंट काय सेम पॉईंट आहे, हा एक सेम पॉईंट आहे सेम पॉईंट, ठीक आहे सर. इथे हा एक पॉईंट आहे का, नाही आहे. म्हणजे फर्निश पहिल्या याच्यामध्ये काय, पहिल्यामध्ये फर्निशमध्ये फर्निचर वापरानंतर 10%, आणि इथे वापरणारच नाही ना. आता एखाद्या कर्मचाऱ्याला घर फक्त खाली घर दिलं, खाली क्वार्टर दिलं, फक्त काय 2 रूम आहे, एक किचन रूम आहे, संडा बाथरूम आहे, म्हणजे तुम्हाला आहे, बाकी घरी काही सुविधा नाही आहे, नाही फर्निचर आहे, म्हणजे नाही दिवाण आहे, नाही वॉशिंग मशीन आहे, नाही फ्रीज आहे, ना AC आहे, काहीच नाही आहे, खाली आहे बाबा. मग तो फर्निचर 10% देणार का, नाही देणार ना, ठीक आहे. म्हणजे अनफर्निश मध्ये काय झालं, 15% ऑफ सॅलरी, 15% केव्हा घ्यायचं तुम्हाला सांगितलं, 10% केव्हा घ्यायचं ते सांगितलं, आणि 7.5% केव्हा घ्यायचं ते सांगत तुम्हाला मी, ठीक आहे ना. आणि याच्यामध्ये अनफर्निश मध्ये 10% ऑफ फर्निचर राहणार नाही. त्यानंतर सरळ काय राहील, अमाऊंट रिकवर फ्रॉम एम्प्लॉई, हे अमाऊंट राहील, अमाऊंट फ्रॉम एम्प्लॉई हे हा अमाऊंट राहील याच्यामध्ये. म्हणजे अनफर्निश मध्ये ज्या कर्मचाऱ्याकडून रिकवर अमाऊंट केला तो राहील, आणि अनफर्निशचा रिकॉर्ड अमाऊंट राहील, दोन्हीमध्ये टॅक्सेबल राहील पॉईंट, ठीक आहे ना. या अशा पद्धतीने हा पॉईंट आपल्याला समजून घ्यावा लागेल. आता याच्यामध्ये हे झालं अदर एम्प्लॉईसाठी, म्हणजे कर्मचारी आहे ते आपला कर्मचारी आहे, अदर कर्मचारी म्हणजे प्रायव्हेट कंपनीमध्ये अदर कर्मचारी आहे त्यांसाठी, ठीक आहे ना. व्हिडिओ थांबून घ्या, लिहून घ्या व्यवस्थित. आता याच्या खाली आपण पाहू, ते पाहू आपण रेंट फ्री हाऊस, ठीक आहे, दिसते सर्वांना. रेंट फ्री रेसिडेंटल अकोमोडेशन गव्हर्नमेंट एम्प्लॉई, जर गव्हर्नमेंट एम्प्लॉई असेल, मग गव्हर्नमेंट एम्प्लॉई असेल तर काय करायचं बाबा सर, वरचा जो गव्हर्नमेंट एम्प्लॉई म्हणजे कसं, रेल्वे डिपार्टमेंट आहे त्यांना क्वार्टर मिळते, पोलीस डिपार्टमेंट क्वार्टर आहे, आर्मी डेपो क्वार्टर आहे, सांगा ना अजून कोण सांगा, जे काही आहे त्यांना गव्हर्नमेंटला काय मिळते, क्वार्टर मिळते. मग इथे काय याचं, रेंट ऑफ द हाऊस फिक्स बाय गव्हर्नमेंट रूल, इथे वरती 15% नाही घ्यायचं, 10% नाही घ्यायचं, 7.5% नाही घ्यायचं. त्या पॉईंटमध्ये आपण विलिप्त झालो, त्या पॉईंटमध्ये घ्यायचं नाही. मग डायरेक्ट काय यायचं, रेंट ऑफ हाऊस रेंट फिक्स बाय गव्हर्नमेंट रूल, रेंट ऑफ हाऊस फिक्स्ड बाय गव्हर्नमेंट रूल. गव्हर्नमेंटनी जे फिक्स रेंट केलेलं आहे ते घ्यायचं, प्लस करायचं 10% ऑफ द कॉस्ट ऑफ फर्निचर. इथे जर याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे कर्मचाऱ्यामध्ये सुद्धा फर्स्ट क्लास कर्मचारी आहे, सेकंड क्लास आहे, थर्ड क्लास आहे, फोर्थ क्लास कर्मचारी आहे. म्हणजे ऑफिसर लोकांना जर फर्निचर देत असेल अकोमोडेशन, मी सांगितलं की याच्यामध्ये काय काय दिलं असते, फॉर टीव्ही गिव्ही AC वगैरे दिलं असते, ते असते तर 10% ऑफ कॉस्टच्या 10% घ्यायचं. जर कंपनीने समजा भाड्याने आणलं असेल तर त्याची सुद्धा रेंट घेऊन घ्यायचा, आणि लेस करायचं अमाऊंट रिकवर. म्हणजे सेम आहे, याच्यामध्ये एकच पॉईंट वेगळा आहे. वेगळा कोणता पॉईंट आहे तर ते 15%, 10% आणि 7.5%. म्हणजे इथे फक्त हा गव्हर्नमेंट रूल दिलेला आहे, आणि बाकीमध्ये गव्हर्नमेंट रूल आपल्याला दिलेला नाही. ह्याच एक पॉईंट आपल्याला वेगळा आहे, ठीक आहे ना. बाकी पॉईंट सेम आहे, म्हणजे याच्यामध्ये काही बाकी पॉईंटमध्ये सेम आहे, काही विशेष नाही आहे. हा पॉईंट आपला वेगळा आहे, ठीक आहे ना. हाच एक पॉईंट वेगळा आहे, त्याला तुम्ही क्लिअर करजा. बाकी सेम
खालचा जो सेम टॉपिक आहे ते, हाच रूल घ्यायचा अनफर्निश साठी. हा फर्निश साठी असेल, अनफर्निश साठी तो रूल जो आपण अनफर्निश साठी घेतला होता फक्त इथे एकच चेंज राहील, 15, 10 आणि 7.5% कट करून ऍज पर रूल गव्हर्नमेंट रूल नुसार जे राहील ते आपल्याला इथे अप्लाय करावं लागेल. ठीक आहे ना, एवढं समजलं? ठीक आहे सर, एवढं सर आम्हाला समजलं सर, काही हरकत नाही. आता पुढे पाहू. आता समजा जर एम्प्लॉयर प्रोव्हाइडेड फ्री अकोमोडेशन अँड एम्प्लॉयर इज नॉट द ओनर, म्हणजे कर्मचारी कंपनीने काय केलं, घर प्रोव्हाइडेड केलं, फ्री प्रोव्हाइडेड केलं आपल्या एम्प्लॉईला, आणि एम्प्लॉयर इज नॉट द ओनर इन दिस हाऊस, या रेंट पेड, म्हणजे इज रेंट पेड, म्हणजे ते कंपनी ओनर नसेल आणि तिने रेंट पेड केलं असेल तर काय करायचं, यामध्ये पॉईंट आपल्यासाठी. ठीक आहे, पॉईंट आपल्यासाठी दिलेला आहे. इथे सुद्धा काय फर्निश्ड हाऊस आहे, अनफर्निश्ड हाऊस आहे. इथे या वरच्या रूल मध्ये काय होतं, ते जागा कंपनीच्या स्वतःच्या मालकीची होती, बरोबर आहे, आणि कंपनी स्वतः मालकीची होती, ते घर कंपनीने कर्मचाऱ्याला फ्री दिलं. आता इथे काय होतं, या पॉइंट मध्ये हे घर कर्मचाऱ्यांच्या मालकीचं नाही आहे, कंपनीने ते घर भाड्याने घेतलं आणि ते घर, ते जागा, तो फ्लॅट, ते क्वार्टर कंपनीने भाड्याने दिलं. कुणाला? आपल्या कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी दिलं फ्री मध्ये, पण कंपनीचं मालकीचं नाही, कंपनीने ते भाड्याने घेतलेलं आहे, म्हणजे इथे कंपनीच्या मालकीचं घर नाही आहे, हे समजायचं मला. तर इथे फ्री मध्ये, आता इथे याचं 15% पहा, एकच रूल चेंज झाल्यामध्ये 15%, 10%, 7.5% ऑफ सॅलरी. सॅलरी तुम्हाला सांगितले कशी काढायची, तर ऑर, याच्यामध्ये ऑर आहे, हा ऑर पॉइंट आहे, हा महत्वाचा पॉइंट आहे, ऑर पॉइंट, ऑर रेंट पेड बाय कंपनी. आता मला सांगा, हे घर कंपनीने भाड्याने दिलं कर्मचाऱ्याला, हे घर कंपनीचंच नाही ना, कंपनीने भाड्याने घर घेतलं ना, मग कंपनी तर भाड्यात दिलं ना. ठीक आहे, आता कदाचित तुम्ही ओनर आहे एका कंपनीचे आणि तुमच्या कंपनीमध्ये तुमचा एक कर्मचारी आहे, ठीक आहे, MBA झालेला कर्मचारी आहे, हुशार व्यक्ती आहे, आणि त्याला तुम्ही म्हणलं की तू एक काम कर, तुम्हाला आम्ही घर राहण्यासाठी घर देणार आहे, ठीक आहे ना, मग ते तुमच्यासाठी राहण्यासाठी घर देणाऱ्या कर्मचाऱ्याला पण तुमचं क्वार्टर नाही आहे, स्वतः कंपनीचं क्वार्टर नाही आहे, मग तुम्ही काय घेतलं, भाड्याने घर घेतलं आणि ते त्यांना राहण्यासाठी देत आहे. कंपनीने भाड्याने घर घेतलं, ते कर्मचाऱ्यांसाठी राहण्यासाठी देत आहे, मग कंपनीला भाडा द्यावा लागेल ना, मग रेंट पेड बाय कंपनी रेंट पेड करत असेल ते पॉईंट इथे घ्यायचा. आता 15%, 10% किंवा 7.5% ऑफ सॅलरी घ्यायची किंवा आणि रेंट पेड बाय कंपनी घ्यायचं, या दोघांपैकी विच एव्हर इज अ लेस, तो पॉईंट घ्यायचा, तो आउटरला काढायचा. या म्हणजे 1 आणि 2 यापैकी जो काही लेस असेल तो लेस पॉईंट इथे घ्यायचा आणि त्याला लिहून टाकायचं. ठीक आहे, आता इथे ते फर्निश असेल तर 10% ऑफ कॉस्ट ऑफ फर्निचर किंवा रेंट ऑफ फर्निचर पेड बाय एम्प्लॉई हे घ्यायचं, प्लस करायचा, आणि अमाऊंट रिकवर फ्रॉम एम्प्लॉई इथे माहिती आहे सर आम्हाला, इथे तेच घ्यायचा, तोच रूल इथे सेम टू सेम रूल इथे तो राहील, याच्यात नो चेंजेस, म्हणजे हा रूल एकच आहे, याच्यात नो चेंजेस राहील, यामध्ये या पॉईंट मध्ये नो चेंजेस. ठीक आहे, आपण कसल्या प्रकारे चेंज आणणार नाही, यामध्ये सेम पॉईंट, हा सेम पॉईंट राहील आपल्यासाठी. ठीक आहे, सेम पॉईंट म्हणजे सेम राहील, हे सेमच आहे. याच्यामध्ये अनफर्निश मध्ये फक्त फर्निचर 10% ऑफ फर्निचर हा जो पॉईंट आहे हा याच्यामध्ये अप्लाय झालेला नाही, हे जे आहे ना हा पॉईंट इथे फक्त अप्लाय झालेला नाही अनफर्निश मध्ये. ठीक आहे ना, बाकी सेम घ्यायचं, अमाऊंट रिकवर फ्रॉम एम्प्लॉई वगैरे करायचं. आता तुमच्याजवळ एक एक्झाम्पल आहे, ठीक आहे, थोडं थकलो बोलू आपण, जवळपास 30 अर्धा तास झाला आपण शिकून आपण. ठीक आहे, एक एक्झाम्पल आहे, यामध्ये तुम्हाला फक्त मी रेंट फ्री हाऊस बद्दल बोलतोय, तुम्ही एक्झाम्पल करून घ्या. याच्यामध्ये दिलेलं आहे, वरती सॅलरी दिली आपल्याला, इथे दिलेलं आहे 9 पॉईंट मध्ये, द कंपनी हॅज प्रोव्हाइडेड अ फ्री फर्निश्ड अकोमोडेशन. काय दिलं आपल्याला? फ्री, हा ना, इथे दिलं पाहिजे मला, काय दिलं आहे, द कंपनी प्रोव्हाइडेड अ फ्री फर्निश्ड अकोमोडेशन, फ्री दिलेलं आहे, फर्निश्ड अकोमोडेशन आपल्याला दिलेलं आहे, ऑफ द एन्युअल रेंट पेड बाय कंपनी. इथे कंपनी रेंट पेड करताय, काय करताय बेटा, कंपनी रेंट पेड करताय इथे, है ना. म्हणजे हा रूल कोणता आपल्याला, हे कंपनीने त्यासाठी राहण्यासाठी जागा दिली. आता मिस्टर कोण आहे, हा जो आहे जे काळे, मिस्टर काळे आहे, या काळेला कंपनीने काय केलं, राहण्यासाठी जागा दिली, पण हे कंपनीची स्वतःची जागा आहे का, नाही, काय केलं कंपनीने, ते काय केलं, भाड्याने घेतलं, हे ना. अकोमोडेशन एन्युअली रेंट, इथे काय म्हणलंय,
ॲन्युअली रेंट पेड बाय कंपनी ₹36,000. म्हणजे इथे कोणता रूल लागेल आपला, हा शेवटला रूल, हा रूल लागेल इथे, हा रूल, ठीक आहे ना, हा रूल लागेल बेटा. फर्निश म्हणलाय आणि फर्निश म्हणलं की फर्निश म्हणले का, हो सर फर्निश म्हणलेलं आहे. द कॉस्ट ऑफ फर्निचर किती आहे, 20,000. म्हणजे हा पॉईंट, हा रूल इथे आपण अप्लाय करू. हा 15%, 10% किंवा 7.5%. जर पॉप्युलेशन दिली नसेल तर 15% घ्यायचा. इथे पाहू पॉप्युलेशन दिली आहे का, हा सर पुणे म्हणलं ना सर, तर पुण्याचे पॉप्युलेशन किती असेल अंदाज, 2,000. हे खेडेगाव आहे का आपलं, पुणे मोठं शहर आहे, मेट्रो सिटी, बिग सिटी, बरोबर आहे. आणि त्यांची पॉप्युलेशन 15 लाखापेक्षा जास्त असेल ना, सॉरी 25 लाखापेक्षा जास्त असेल ना, मग 25 लाखापेक्षा असेल तर किती घेऊ आपण, 15% ऑफ सॅलरी घेऊ आपण. पण इथे नाही का, डायरेक्ट पॉईंट बद्दल येऊ आपण, ठीक आहे, डायरेक्ट पॉईंट बद्दल येऊ आपण, सोल्युशन मध्ये येऊ आपण, ठीक आहे ना. सोल्युशन काय दिलं आपल्याला, व्हॅल्युएशन ऑफ रेंट फ्री अकोमोडेशन, 15% ऑफ सॅलरी. आता सॅलरी काय काय तुम्ही सांगतो, काय काय सॅलरी तुम्ही काय करा, 30 मिनिट झाले, तुम्ही बोर झाले असं मला माहित आहे, तुम्ही एक एक पॉईंट क्लिअर करा. इथे डीए पार्ट ऑफ सॅलरी आहे का, पाहून घेऊ आपण. डीए आहे का, नाही सर, डीए पार्ट ऑफ सॅलरी नाही आहे ना, म्हणजे डीए हा पार्ट ऑफ सॅलरी नाही आहे. पण डीए पार्ट ऑफ सॅलरी, डीए कट करा, ह्या डीए ला कट करा, हा डीए घेऊ नका. मग कोणती कोणती रक्कम घ्या, हा ही रक्कम घ्या तुम्ही. म्हणजे काय घ्या, बेसिक सॅलरी, डिअरनेस, बेसिक पे, डिअरनेस अलाउन्स येणार नाही, इंटरनेट अलाउन्सेस, असाइनमेंट, असिस्टंट अलाउन्समेंट, बोनस आणि स्मॉल कार नाही येणार, ठीक आहे. इथपर्यंत ही रक्कम प्लस करून घ्यायची, ठीक आहे. ही प्लस म्हणजे सॅलरी, म्हणजे डीए घ्यायचा नाही, कारण डीए पार्ट ऑफ सॅलरी नाही आहे. आता याची प्लस पण इथे किती दिलेलं आहे, 1,56,000, त्यानंतर 12,000, कारण डीए पार्ट ऑफ सॅलरी नाही आहे, ठीक आहे. त्यानंतर 5,000 कोणतं घेतलं, हा कमिशन घेतलं यांनी, ठीक आहे ना. नंतर यांनी घेतलंय 14,400 आणि 10,000, म्हणजे एवढ्यांची टोटल किती आहे, 1,97,400. हे यांनी याच्या 15% घेतलं आणि इथे रक्कम, ठीक आहे ना, 15%. आणि ऑर आपण है ना, कारण की कंपनीचं घर आहे का, कंपनीने भाड्याने घेतलेलं ना, मग किती काय म्हणते, ऑर काय म्हणते आपल्याला, किंवा रेंट पेड बाय कंपनी, म्हणजे 15% ऑफ सॅलरी आणि रेंट पेड बाय कंपनी. तर रेंट पेड बाय कंपनी किती आहे, कंपनी किती ॲन्युअल रेंट किती, 36,000 आहे, आणि कंपनी 36,000 पे केलं, म्हणजे 29,610 आणि 36,000, 36,000. या दोघांपैकी कोणती रक्कम कमी आहे, हा बरोबर आहे सर. कोणती रक्कम आपल्याकडे जास्त आहे, 36,000. कमी कोणती आहे, 29,610. आणि 29,610 म्हणून इथे 29,610 आउटरला इथे घेतलंय, 29,610 घेतलाय, ठीक आहे, बरोबर आहे, समजलं पॉईंट. आता याच्यामध्ये काय आलं, फर्निचर किती आहे, फर्निचर 20,000. आता 20,000 आहे ना, म्हणजे फर्निश्ड हाऊस आहे, मग फर्निश्ड हाऊस 10% ऑफ द कॉस्ट, 10% ऑफ कॉस्ट ऑफ फर्निचर. मग फर्निचर किती आपल्याकडे, 20,000. मग 20,000च्या तुम्ही 10% घ्या, 2,000, याची ऍडिशन करा, 31,610. ही त्याची रक्कम झाली आहे, ठीक आहे. एक्झाम्पल तुम्ही पाहून घ्या. एक्झाम्पल यासाठी सांगायचं होतं की फक्त तुम्हाला तोच पॉईंट तुम्हाला हायलाइट करायचा होता, व्हॅल्युएशन ऑफ रेंट फ्री हाऊस. आता तुम्हाला याच्यामध्ये सुद्धा दिलेलं आहे, तेच आहे, तुम्ही एकदा घरी करून पहा, हे तुमच्याकडे उत्तर आहे आलं, ठीक आहे. हे तुम्ही व्हिडिओ थांबून ठेवा आणि तुम्ही एक्झाम्पल इथे सुद्धा तो पॉईंट दिला आहे तुम्हाला, तोच आहे, सेम पॉईंट आहे. आणि नंतरच्या सुद्धा एक्झाम्पल, या सुद्धा एक्झाम्पल तुम्हाला पॉईंट दिला असेल, रेंट फ्री हाऊसचं दिलं असेल, तो तुम्ही लिहून घ्या. व्हिडिओ थांबवायचा आणि लिहून घ्यायचं. इथे कुठे आहे ते असेल, आपल्याला पॉईंट दिला असेल, डिअरनेस अलाउन्सेस, सी प्रोव्हाइडेड, हा इथे दिलेला पहा, आपल्याला सी प्रोव्हाइडेड हे दिलंय, फेअर रेंट आणि व्हॅल्युएशन रेंट दिलाय. इथपर्यंत प्रोफेशनल टॅक्स आपल्याला नाही घ्यायचं, ठीक आहे. पॉईंट आपला, ठीक आहे. याच्यामध्ये फेअर रेंट वगैरे नाही घ्यायचा, फेअर रेंटचा हा पॉईंट विचार नाही घ्यायचा. फर्निचर मध्ये फेअर रेंट हा विचारात घ्यायचा नाही, तुम्हाला कन्फ्युज होऊ नका देऊ. तर फेअर रेंट घ्यायचं नाही. आता फेअर रेंट कावर नाही घ्यायचा, याच्यानंतर तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओ सांगेन तुम्हाला फेअर रेंट कावर नाही घ्यायचा. फेअर रेंट घ्यायचा नाही, ठीक आहे, पुन्हा सांगतो, फेअर रेंट घ्यायचा नाही. हे एक्झाम्पल तुम्ही लिहून घ्या, ठीक आहे. एक्झाम्पल तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या ते.
ठीक आहे, व्यवस्थित लिहून घ्यायचा, थांबवतो एक्झाम्पल लिहा, व्हिडिओ थांबून ठेवायचा, लिहायचं एक्झाम्पल. ठीक आहे, आणि वरचं सुद्धा एक्झाम्पल आहे यामध्ये, हे सुद्धा एक्झाम्पल तुम्ही शॉर्ट प्रॉब्लेम आहे, हे तुम्ही थांबून ठेवा. म्हणजे आज आपला एक पॉईंट कंप्लीट झाला, ते झाला रेंट फ्री हाऊस या रेंट फ्री अकोमोडेशन. ठीक आहे, हा पॉईंट तुम्ही क्लिअर करा. उदाहरण थांबून ठेवायचं, व्हिडिओ थांबून ठेवायचा, लिहून घ्यायचं. ठीक आहे, म्हणजे पुन्हा एकदा आपण जर पाहिलं, रिकवर आपण केलं आपण आपल्याकडे, तर रेंट फ्री हाऊसमध्ये दोन आहे, एक फर्निश्ड अनफर्निश्ड हाऊस राहते. फर्निश्ड हाऊसमध्ये 10% ऑफ कॉस्ट ऑफ फर्निचर असते आणि अनफर्निश्डमध्ये 10% ऑफ कॉस्ट नसते. 15% केव्हा घ्यायचं, जेव्हा 25 लाखाची पॉप्युलेशन, 25 लाख किंवा त्यापेक्षा जास्त पॉप्युलेशन असेल तर 15%, 10 लाख आणि 25 लाखाच्या आतमध्ये मध्ये असेल तर 10% ऑफ सॅलरी, आणि 10 लाखापेक्षा कमी पॉप्युलेशन असेल तर 7.5%. सॅलरीमध्ये घ्यायचं बेसिक सॅलरी, डिअरनेस पे, डीए जर पार्ट ऑफ सॅलरी असेल तर, कमिशन, बोनस, डिव्हिडंड, फी आणि सर्व अलाउन्सेस. ठीक आहे, आणि हे रूल तुम्ही पहा. ह्या रूलमध्ये एक्झाम्पल विचारलं होतं, दोन जे एक्झाम्पल आहे या रूलमध्ये विचारलं होतं. ठीक आहे, जर काही अडचण असेल तुम्हाला, काही मला विचारायचं असेल तर आपल्या खाली तुम्ही माहिती आहे, तुम्हाला खाली आपला नंबर सुरू आहे, आपला नंबर सुरू आहे 9860227171. या नंबरवर तुम्ही कॉल, या नंबरवर व्हॉट्सअप करा, मला कॉल करा. काही विचारायचं असेल तर या आपल्या व्हिडिओमध्ये कमेंट्समध्ये तुम्ही मला तुमचे कमेंट्स देऊ शकता, जास्तीत जास्त कमेंट्स द्या. अजून काही व्हिडिओ एक्झाम्पल तुम्हाला समजवायचं असेल, नाही समजत असेल तर तुम्ही मला पर्सनली म्हणजे व्यक्तिगतरित्या तुम्ही मला फोन करू शकता. केव्हाही तुम्ही मला फोन करा, 24 आवर्स 7 डे 24 आवर्स मला तुम्ही फोन करा, मला विचारा, मी तुमच्या सेवेमध्ये आहे. सध्या काळ हा बिकट आहे, बाहेरचा काळ थोडासा कठीण आहे, थोडी तब्येतीची काळजी घ्या. आपले येणारे व्हिडिओ, प्रत्येक व्हिडिओ पाहत जा. आणि एक्झाम्पलमध्ये रेंट फ्री हाऊस बद्दल आपल्याला 1-2 प्रश्न विचारतेच, आपल्याला ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारते, आपल्याला प्रश्न विचारते आपल्याला, त्यामुळे याच्यावर चांगला फोकस करा. काही तुम्हाला प्रश्न असेल तर मी ते सांगितलं कमेंट्समध्ये लिहा, नसेल तर आपला खाली तुम्हाला माहिती आहे आपला खाली नंबर सुरू आहे, त्या नंबरवर तुम्ही मला कॉल करा, त्याबद्दल आपण तुम्हाला व्यवस्थित सांगू. काळजी घ्या, नमस्कार. स्वतःची काळजी घ्या, घरच्यावाल्यांची काळजी घ्या, परिस्थिती कोरोनाची आहे त्यामुळे व्यवस्थित राहा. चला बाय, भेटू पुन्हा आपण, बाय.